बराच वेळ चर्चा झाली, पण ती सर्व चर्चा ही विकास कामावर जास्त होती। माझ्या मतदारसंघामध्ये 2 मोठे नॅशनल हायवे, तसंच एक आता 6 लेन सुरत चेन्नईचा नॅशनल हायवे हा जाणार आहे आणि त्याबद्दलची चर्चा व मतदारसंघातलेच विषय हे मी त्यांच्याशी बोललो। आणि मी जसं मगाशी सांगितलं, नेहमी ते मदतच करत असतात। फार कमी नेते असे असतात जे विरोधातल्या एखाद्या आमदारांना सुद्धा नाहीतर नेत्याला मदत करतात। त्यात एक गडकरी साहेब येतात आणि त्यांनी मदत करण्याची भूमिका इथं घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये आज भाजपने आंदोलन केलं। आदित्य ठाकरेच्या कार्यक्रमाच्या तिथे दिशा साली यांचे फोटो घेऊन आंदोलन होते। काल पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात ठाकरे गटाने केलं, आज ठाकरे गटाच्या कार्यक्रमात भाजपने केलं। आता भाजप कशाचं आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। ही भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही। त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार। कंगना राणावत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर रेप झालेले होते मुलाखती। एक तर त्या कलाकार आहेत, त्यांना राजकारणाचं काय माहिती, आता खासदार झालेले आहेत। ज्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता। मी कंगना रनौतचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती सुद्धा करतो। राज ठाकरे मराठवाड्यात दौरा होते, विदर्भात देखील त्यांनी दौरा केला, कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या या दौऱ्याकडे? मी फक्त त्यांना विनंती एवढीच करेल की भाजप नेहमी पक्षाचा वापर हा दुसऱ्या पक्षाची मतं कमी करण्यासाठी नाही तर विभाजन करण्यासाठी करते। तुमच्या पक्षाचा तसा वापर होऊ नये। तुम्ही संविधानावर आणि मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे एक नेते आहात। त्यामुळे भाजप तुमचा फक्त वापर करून घेईल मतं खाण्यासाठी। ती गोष्ट फक्त होऊन देऊ नका एवढी विनंती तिथं मी करेल। पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा उलटा प्रवास सुरू झाला का? त्यांनी हो म्हटलं होतं। त्याला कारण त्यांनी शरद पवार यांना जबाबदार धरलं की त्यांनी राज्यात जातीय राजकारण। आता कसं आहे की राज ठाकरे साहेब कधीतरी भाजपच्या विरोधात बोलतात, कधीतरी BJPच्या बाजूनी बोलतात, पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, पवार साहेबांच्या बाजूनी बोलतात। त्यामुळे त्यांची भूमिका ही नेहमी बदलत राहिलेली आहे आणि हीच भूमिका बदलत राहिल्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे। एक महानगरपालिका नाशिकची होती, परत तिथं कुणीही त्यांचं निवडून आलं नाही। याच्यावरूनच कुठेतरी त्यांच्यावरची विश्वासार्हता ही कमी होत चालली आणि पवार साहेबांवर ते आज बोलत आहेत। पूर्वी ते मोदी साहेबांबद्दल बोलत होते। मग मोदी साहेबांबद्दल जे काही गोष्टी बोलल्यात त्या आत्ता उलटं ते का बोलतात हाही प्रश्न आपल्याला तिथं करता येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।